कॉन्फिगरेशन याच्या पाठीमागं 2 कॉमन बेस आणखी कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन आपण बघितलेले आहेत. हा तिसरा आहे तो कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन. सहसा याच्यावरती क्वेश्चन हा विचारला जात नाही. बेसिकली महत्त्वाचे 2 आहेत ते कॉमन बेस आणखी कॉमन इमिटर. ओके, तरी पण सिलेबसला हा पॉईंट आहे म्हणून आपण कव्हर करायचं आहे. The common collector terminology is derived from the fact that collector is common to both input and output side of the configuration. म्हणजेच कॉमन बेस ज्या वेळेला म्हटलो त्यावेळेला बेस हा इनपुट आणि आउटपुटसाठी यूज केला. इमिटर हा फक्त आणि फक्त त्यावेळेला इनपुट होता. कलेक्टर हा फक्त आणि फक्त आउटपुट होता. हे झालं कॉमन बेसबद्दल. त्यानंतर कॉमन इमिटर ज्या वेळेला म्हटलो त्यावेळेला कॉमन इमिटरच्या वेळेला इमिटर हा इनपुट आणि आउटपुटमध्ये कॉमन होता. त्यावेळेला इनपुटला बेस होता, आउटपुटला कलेक्टर होता कॉमन इमिटरसाठी. आता कॉमन कलेक्टरमध्ये बघा, कॉमन कलेक्टरमध्ये आपण कलेक्टर हा कॉमन करायचा आहे. मग याचा इनपुट काय असणार आहे, तर याचा इनपुट हा बेस असणार आहे. ओके, आणि याचा आउटपुट हा काय असणार आहे, इमिटर असणार आहे. ओके, हा इमिटर आहे बरोबर. इमिटर हा आउटपुट म्हणून यूज करणार, बेस हा इनपुट म्हणून यूज करणार, आणखी कलेक्टर हा काय राहणार आहे, तर कॉमन राहणार. ओके, आता कलेक्टर हा इथं कॉमन केलेला आहे. हा जो ट्रान्झिस्टर आहे तो कोणता आहे, NPN ट्रान्झिस्टर. आता NPN ट्रान्झिस्टरमध्ये कसं असतं, तर जे टर्मिनल पहिलं असेल ते Nचं असतं, मधला असेल ते Pचं असतं, आणखी N असतो तो शेवटचं टर्मिनल. म्हणजेच याच्यामध्ये बेस हा N आहे, N मधला कोणाला कॉमन जो असेल तो मध्ये असतो, तो सँडविच झालेला असतो. म्हणजेच कलेक्टर हा P झाला, आणखी शेवटचा N कोण, इमिटर. राईट, हा झाला बेस आहे तो N, कलेक्टर आहे तो P आणि इमिटर आहे तो N. ओके, म्हणजे बेस, कलेक्टर, इमिटर आपण मेन्शन केला. त्यानुसार जर तो ॲक्टिव्ह रिजनमध्ये ऑपरेट करायचा असेल, इफ वी वॉन्ट टू यूज ट्रान्झिस्टर इन अ ॲक्टिव्ह मोड, मग त्यावेळेला आपण इनपुट कसा असणार आहे, तर तो चार्टच मी तुम्हाला दिलेला बघा. त्या चार्टवरती मेन्शन केलेलं की इनपुट आणि आउटपुट दोन्ही फॉरवर्ड बायस असले तर सॅच्युरेशन म्हणून काम करेल. सॅच्युरेशन म्हणजेच क्लोज स्विच. इनपुट आणि आउटपुट दोन्हीच्या दोन्ही जर रिव्हर्स बायस असेल तर ओपन स्विच म्हणून ॲक्ट होईल कट ऑफ रिजनमध्ये. आणखी इनपुट हा फॉरवर्ड बायस, आणखी आउटपुट हा रिव्हर्स बायस. म्हणजे हा झाला N, हा झाला P, हा झाला N. इनपुट कसा जोडायचा, फॉरवर्ड बायस. आउटपुट कसा जोडायचा, रिव्हर्स बायस. तर मग हा काय झाला, तर हा ॲक्टिव्ह रिजनमध्ये ऑपरेट झाला. समजते, तसं आपण आता जोडून बघूया. N आणि P. N पाशी कोण असतात, इलेक्ट्रॉन्स, म्हणजे हा निगेटिव्ह. P पाशी काय असतात, होल्स, म्हणजे हा पॉझिटिव्ह. ओके, आता इलेक्ट्रॉन्स आणि होल्स याच्यामध्ये आपण आता काय करायचं आहे, N आणखी हा P. ओके, तर याच्यामध्ये आपण इनपुट जो आहे तो NP, N निगेटिव्ह टर्मिनल हे पॉझिटिव्हला जोडले इथं. बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल हे निगेटिव्हला जोडले बॅटरीच्या. म्हणजे हे कसं केलं आहे आपण, रिव्हर्स बायस जोडले. ॲक्च्युली इनपुट साईड आपण फॉरवर्ड बायस जोडतोय. मग तसं का केलं आहे याचं रिझन देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथं जो आहे तो N म्हणजे हा निगेटिव्ह, P म्हणजे हा पॉझिटिव्ह,
एन जोडला आहे या बॅटरीच्या निगेटिव्हला, पॉझिटिव्ह जोडला आहे बॅटरीच्या या पॉझिटिव्हला. बरोबर. म्हणजे हा काय केला आहे, हा फॉरवर्ड बायस केला आहे आणि हा रिव्हर्स बायस केला आहे. म्हणजे इनपुट आणि आउटपुट काय केलं आहे, उलटं केलं आहे. उलटं केलं आहे म्हणजेच इन्व्हर्स ॲक्टिव्ह रिजन जो असतो त्याच्या उलटं कनेक्शन, त्याला म्हणायचं इन्व्हर्स ॲक्टिव्ह. हे इन्व्हर्स ॲक्टिव्ह का, कारण तुम्हाला जो कॉमन कलेक्टर असतो तो काय म्हणून वापरायचा असतो, इमिटर फॉलोवर असं म्हटलं जातं, किंवा इम्पिडन्स मॅचिंग. आता इम्पिडन्स मॅचिंग, इमिटर फॉलोवर हे शब्द तुम्हाला लगेच नाही समजणार. जसजसं आपण चॅप्टर पुढं जाईल तसं तुम्हाला ते समजत जाईल. म्हणजे या चॅप्टरमध्ये नाही, नेक्स्ट चॅप्टरमध्ये पुन्हा त्याचा इन डिटेल उल्लेख येतोय, त्यावेळेला हे आपण क्लिअर करूया. ओके. फक्त इतकंच लक्षात घ्या की बाकीचे जे काही कॉमन बेस आहेत, कॉमन इमिटर आहे, याच्यामध्ये आपण ॲक्टिव्ह रिजनमध्ये ऑपरेट केले, त्यामुळे इनपुट आहे तो फॉरवर्ड बायस आहे, आणखी आउटपुट आहे तो रिव्हर्स बायस आहे. पण हा एकमेव असा आहे ज्याच्यामध्ये आपण इन्व्हर्स ॲक्टिव्ह यूज केला आहे. इन्व्हर्स ॲक्टिव्ह म्हणजेच काय, तर इनपुट जो आहे तो रिव्हर्स बायसने जोडला आहे, आउटपुट जो आहे तो फॉरवर्ड बायसने जोडला आहे. क्लिअर. ओके. चला, एन पी एन रिजन तरी बघितला. आता पी एन पी देखील आपण इन्व्हर्स ॲक्टिव्हच करायचं आहे. म्हणजे हा देखील कसा जोडणार आपण, तर हा देखील जोडणार रिव्हर्स बायस, हा देखील जोडणार फॉरवर्ड बायस. जोडलाय का बघूया. कोणता ट्रान्झिस्टर आहे, पी एन पी. म्हणजेच हा झाला पी, हा झाला एन, हा झाला पी. पी म्हणजेच पॉझिटिव्ह, एन म्हणजेच निगेटिव्ह, पी म्हणजेच पॉझिटिव्ह. आता हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह. पॉझिटिव्हचा हा बॅटरीच्या निगेटिव्हला जोडला, काय तयार होणार, अट्रॅक्शन. हा पॉझिटिव्हचा हा निगेटिव्हला जोडला, इथं देखील अट्रॅक्शन, म्हणून हा झाला रिव्हर्स बायस. बरोबर. सिमिलरली हा इमिटरचा पॉझिटिव्ह बॅटरीच्या पॉझिटिव्हला जोडला आणि हा जो कलेक्टरचा निगेटिव्ह आहे तो बॅटरीच्या निगेटिव्हला जोडला. म्हणजे याच्यामध्ये रिपल्शन आणि हा काय झाला, फॉरवर्ड बायस. ओके. म्हणजेच इनपुट साईड आहे ती रिव्हर्स बायस झाली, आउटपुट साईड आहे ती फॉरवर्ड बायस झाली. इनपुट आणि आउटपुट जे आहेत ते आपण कॉमन बेस आणि कॉमन इमिटरला जसे जोडतो त्याच्या विरुद्ध जोडलेले आहेत, म्हणून याला म्हणायचं इन्व्हर्स ॲक्टिव्ह रिजन. आणि असं का वापरायचं, फॉर द पर्पज ऑफ इम्पिडन्स मॅचिंग ॲज वेल ॲज इट विल ॲक्ट ॲज अ इमिटर फॉलोवर. ओके. हा आहे तो कॉमन कलेक्टरचा गेन. आता प्रत्येकाचा गेन आपण बघितला आहे. प्रत्येकाचा गेन आपण काय बघितला आहे, तर अल्फा, त्यानंतर बीटा. अल्फा आणि बीटाचे रिलेशन पण बघितलेत. अल्फा म्हणजे कोण, तर गेन ऑफ द कॉमन बेस. त्यानंतर नेक्स्ट आहे ते बीटा. बीटा म्हणजेच काय, गेन ऑफ द कॉमन इमिटर. तसाच गॅमा is the gain of the common collector, or it is also called as a current amplification factor. बरोबर. आता हा जो गॅमा आहे तो आपण कसा काढतो, आउटपुट करंट डिवायडेड बाय इनपुट करंट. मग आउटपुट करंट कोण आहे, तर इमिटर, इमिटर करंट. आणखी इनपुट करंट कोणता आहे, IB म्हणजे बेसचा करंट. बरोबर. It is the ratio of emitter current to the base current is called as a current amplification factor or gain gamma of the common collector. समजते. ओके. इथंपर्यंत आपल्याला झालेली ही सगळी त्याची गेन. आता शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ह्या कॉन्फिगरेशनवरती जो विचारतात तो म्हणजे कोणता, तर त्याचं कंपॅरिझन. हे मात्र तुम्हाला विचारलं जातं. हे तुम्हाला त्याच्यामध्ये विचारलं जातं, ते तुम्ही मात्र व्यवस्थित लिहायचं. आता प्रत्येकाचं काय आहे, इथं कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहेत. कॅरेक्टरिस्टिक म्हणजेच पॅरामीटर. ह्यात 5 दिलेत, मी आणखी 2-3 तुम्हाला एक्स्ट्राचे सांगणार आहे, ते देखील तुम्ही वहीमध्ये लिहायचं आहे. आता पहिल्यांदाच पॉईंट कोणता पाहिजे होता माहिती आहे काय, ती कॉमन काय असतं, कॉमन टर्मिनल.
कॉमन टर्मिनल, हां असं मी म्हटले. COMMON कॉमन टर्मिनल, TERMINAL. बेसमध्ये काय कॉमन असतं रे, तर बेस. इमिटरमध्ये काय कॉमन असतं, इमिटर. कॉमन कलेक्टरमध्ये काय कॉमन असतं, कलेक्टर. झालं, हा पहिला मुद्दा. सोपा आहे ना. म्हणजे हे. आता इथला घेतो मुद्दा. इनपुट रेजिस्टन्स कॉमन बेससाठी लो असतो. त्याची व्हॅल्यू मेन्शन केलेली आहे. व्हॅल्यू पाठ करण्याची गरज नाही, तुम्ही लो फक्त लिहिला तरी चालेल. कॉमन इमिटर सेम लो, कॉमन कलेक्टर व्हेरी हाय. त्यानंतर आउटपुट रेजिस्टन्स कलेक्टरचा उलटा का रे, कारण कलेक्टरचे कनेक्शन हे कॉमन इमिटर आणि कॉमन बेसपेक्षा वेगळे आहेत. बाकीचे आहेत ते ॲक्टिव्ह रिजनमध्ये ऑपरेट होतात आणि हा जो आहे तो इन्व्हर्स ॲक्टिव्हमध्ये ऑपरेट होतो. म्हणून आउटपुट रेजिस्टन्स हे व्हेरी हाय, हे व्हेरी हाय, हे त्याच्या उलटं बघा, लो. करेक्ट. त्यानंतर व्होल्टेज गेन अबाउट 150, अबाउट 500. त्यानंतर हा जो आहे तो लेस दॅन 1. ओके. नेक्स्ट वन आहे ते ॲप्लिकेशन्स. ॲप्लिकेशन कुठं कुठं यूज केले जातात, तर फॉर हाय फ्रिक्वेन्सी ॲप्लिकेशन्स, त्यालाच तुम्ही प्री ॲम्प्लिफायर असं देखील म्हटलात तरी चालते. त्यानंतर कॉमन इमिटर कुठं वापरला जातो, तर ऑडिओ ॲम्प्लिफायर, त्यालाच फ्रिक्वेन्सी ॲप्लिकेशन्स असं म्हटलं जातं. म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी म्हणजेच प्री ॲम्प्लिफायर, त्यानंतर फ्रिक्वेन्सी ॲप्लिकेशन्स म्हणजेच ऑडिओ ॲम्प्लिफायर्स, आणि हा जो आहे तो इम्पिडन्स मॅचिंग. 6 पॉईंट झाले. आणखी एक पॉईंट मी तुम्हाला सांगतो, तो जो राहिला आहे आपला महत्त्वाचा, तो म्हणजे कोणता बघा, तर त्याची गेन. ओके. बेसची गेन काय असते, अल्फा इज इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला पण लिहायला पाहिजे, आउटपुट करंट IC अपॉन IE. सॉरी, बेसमध्ये बेस येणार नाही ना फॉर्म्युल्यात. त्यानंतर बीटा इज इक्वल टू कॉमन इमिटरसाठी काय असणार आहे, IC अपॉन IB. कलेक्टरसाठी गॅमा इज इक्वल टू काय येणार, IE अपॉन IB. समजतंय. ओके. अजून तुम्हाला भरपूर पॉईंट लिहिता येतात याच्यावरून. काय तर याचा आउटपुट करंट IC असतो, याचा आउटपुट करंट IC असतो, याचा आउटपुट करंट IE असतो. घ्या 8वा पॉईंट फॉर्म्युलावरनं फक्त. त्यानंतर 9वा पॉईंट काय, याचा इनपुट करंट IE असतो, याचा इनपुट करंट IB असतो, याचा इनपुट करंट IB असतो. ओके, समजतंय. आणखी त्याचप्रमाणे तुम्हाला इनपुट व्होल्टेज पण लिहिता येईल. आपण तो VI कॅरेक्टरिस्टिक ग्राफ काढलाय बघा त्याच्यावरून. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला आउटपुट व्होल्टेज याचं देखील लिहिता येईल. समजतंय. म्हणजे या पॉईंटमध्ये आपण काय काय पॉईंट कव्हर केलेत, तर कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन, त्याची डायग्रॅम, त्याचं वर्किंग म्हणजे त्याचं कनेक्शन कसं असतं तेच. फक्त हा कसा जोडायचा, इन्व्हर्स ॲक्टिव्ह रिजनमध्ये. बरोबर. कारण का, तर हा इमिटर फॉलोअर म्हणून पण वापरायचा असतो, आणखी आपल्याला हा इम्पिडन्स मॅचिंगसाठी पण वापरायचा असतो. बरोबर आहे. आणखी याचे कंपॅरिझन बघितले. कंपॅरिझनचे मी तुम्हाला 10-12 पॉईंट सांगितले. त्यामध्ये कॉमन टर्मिनल काय असतं, कॉमन बेसमध्ये बेस, कॉमन इमिटरमध्ये इमिटर, कॉमन कलेक्टरमध्ये कलेक्टर, हे घ्यायचेच. त्यानंतर गॅमा, अल्फा, बीटा ह्याचा फॉर्म्युला लिहायचा. त्यानंतर तुम्हाला जे वरती लिहिलेलं असेल बघा, ते सगळे आउटपुटचे करंट आहेत. खाली लिहिले असेल बघा, ते इनपुटचे करंट आहेत. म्हणजे त्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला 3 पॉईंट मिळाले. क्लिअर. हे तुम्ही एक्स्ट्राचे पॉईंट मी सांगितले ते देखील कंपॅरिझनला लिहा. आणखी त्यानंतर मग मला ते सेंड केलात तरी चालेल. या लेक्चरमध्ये हा पॉईंट आपला कवर झालेला आहे. फक्त आता या चॅप्टरमधला शेवटचा पॉईंट राहिला आहे, तो म्हणजे ट्रान्झिस्टर ॲज अ स्विच, आणखी ट्रान्झिस्टरचे ॲप्लिकेशन. तो ट्रान्झिस्टर ॲज अ स्विच ज्या वेळेला होईल त्यावेळेला आपला 60% सिलेबस हा कवर झालेला आहे. मग आपण 4था चॅप्टर चालू करणार आहोत. ओके. म्हणजे 40 मार्काचा जवळपास सिलेबस होतोय. 40 मार्कांचा आणि 60% टक्केवारीमध्ये, पर्सेंटेजमध्ये सिलेबस आपला नेक्स्ट लेक्चरला पूर्ण होईल. ओके, थांबूया आपण इथं आणि नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करूया ट्रान्झिस्टर ॲज अ स्विच.